दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणानंतर शरद पवार घेणार होते मोठा निर्णय. आता जी सर्वात मोठी बातमी समोर आली. अजित पवार यांचं विमान अपघातामध्ये निधन झालं. अजित पवार यांच्या निधनानंतर आता दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा मुद्दा राजकीय वर्तुळात चांगला चर्चेमध्ये आहे. राष्ट्रवादीच्या विलिनीकरणासंदर्भात अनेक दावे प्रतिदावे करण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी विलिनीकरणावर बोलताना मोठा दावा केला होता. दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणानंतर अमोल कोल्हे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष होणार होते. तशी अजितदादा यांची देखील इच्छा होती. हे सर्व अमोल कोल्हे यांना माहित आहे असं रोहित पवार यांनी म्हटलं होतं. तसेच राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील विलिनीकरणासंदर्भात मोठा गौप्यस्फोट केला होता. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार होत्या. 12 तारखेला या संदर्भात घोषणा होणार होती असं शरद पवार यांनी म्हटलं होतं. दरम्यान रोहित पवार यांच्या दाव्यानंतर शुक्रवारी प्रसार माध्यमांशी बोलताना अमोल कोल्हे यांनी देखील मोठा दावा केला. त्यांनी मंत्री छगन भुजबळ यांच्या संदर्भात बोलताना मोठा गौप्यस्फोट केला. दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणानंतर छगन भुजबळ हे राज्यसभेवर जाणार होते असा दावा अमोल कोल्हे यांनी केला आहे. सध्या जनगणनेचं काम सुरू आहे, मात्र त्यामध्ये ओबीसीचा कॉलम नाहीये. अशा स्थितीमध्ये भुजबळांसारखा अभ्यासू नेता वरिष्ठ सभागृहात असायला हवा असं सर्वांना वाटत होतं. त्या संदर्भात आमची अजितदादांसोबत चर्चा देखील झाली होती. त्याचवेळी बोलण्याच्या ओघात अजितदादा म्हणाले होते की विलिनीकरणानंतर भुजबळ राज्यसभेवर जाऊ शकतात असा दावा कोल्हे यांनी केला होता.